मंडळी, स्क्रीनवर तुम्हाला दिसणाऱ्या या दोघांकडे नीट पहा. अंगावर चकाचक फॉर्मल कपडे, सोबत एक आय कार्ड आणि भला मोठा कॉन्फिडन्स घेऊन हे थेट आयकर अधिकारी बनले होते. अगदी स्पेशल 26 या बॉलिवूड चित्रपटासारखे. आयकर अधिकारी बनून हे दोघेही वर्ध्यातल्या एका घरात घुसले आणि झाडाझडती सुरू केली. आपला डाव सफल होईल आणि काहीतरी घबाड मिळेल या आशेनं त्यांनी बराच वेळ हा सगळा प्रकार केला. पण ज्या निवृत्त प्राध्यापकाच्या घरात हे भामटे घुसले होते त्यांनी मात्र या भामट्यांनाच आपल्या ट्रॅप मध्ये अडकवलं. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हे तोतया अधिकारी फसले आणि थेट पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. वर्ध्यातली ही घटना आणि या घटनेचा इंटरेस्टिंग घटनाक्रम सविस्तर समजून घेऊ. तारीख 4 फेब्रुवारी, वेळ दुपारी 2 वाजेची, ठिकाण रामनगर परिसर, वर्धा. दुपारच्या वेळी वर्दळ कमी असताना आयकर अधिकारी बनून आलेले दोघंही एका घरात घुसले. घर होतं सेवानिवृत्त प्राध्यापक चिंतामण कोंगरे यांचं. घरात घुसताच भामट्यांनी एक बोगस सर्च वॉरंट दाखवलं आणि घरात झाडाझडती सुरू केली. किशन पर्वत आणि चेतन चौहान अशी आमची नावं आहेत आणि आम्ही आयकर विभागात कार्यरत असल्याचं सांगत त्यांनी आपल्याकडचे बोगस ओळखपत्रही दाखवले. हे सगळं पाहून चिंतामण कोंगरे काही वेळ दचकले, पण न घाबरता त्यांनी सगळी उत्तरं दिली. पण तोतया अधिकारी त्याच्याही पुढे जाऊन उलटसुलट सवाल करत राहिले आणि कोंगरे यांना त्यांनी परेशान केलं. सगळे कागदपत्र आणि रोख रक्कम किती आहे हे दाखवा असं म्हणत भामट्यांनी कोंगरेंना काही वेळ त्रास दिला. पण कोंगरेंना इथंच संशय आला आणि इथूनच भामट्यांचा डाव फसायला सुरुवात झाली. घरात आलेले अधिकारी हे तोतया अधिकारी आहेत असा संशय कुटुंबियांना आला आणि तेव्हा त्यांनी लगेच काँग्रेसच्या शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांना संपर्क साधला. प्राध्यापक कोंगरे यांनी भामट्यांना सांगितलं की आम्ही आमच्या सीए ला बोलवतो. पण भामट्यांचा कॉन्फिडन्स एवढा की ते म्हणाले की आम्हीच तुमच्या सीए कडे येतो. मग काय, हे बोगस अधिकारी सीए जगदीश चांडक यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे हे काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा पोहोचले होते. त्यांनी भामट्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेले आयकर विभागाचे ओळखपत्र आणि त्यांच्या नियुक्तीपत्राबद्दलचा संशय हा आणखी वाढला. मला ते सगळी माहिती विचारत होते आणि तुमच्या काय म्हणतात सगळी पैसे किती आहे, कुठे आहे, कोणत्या अकाउंटला आहे, सगळी आम्हाला माहिती पाहिजे. मी म्हटलं बा ही माझ्याकडे नाही आहे, माझ्या वकिलाकडे आहे. तिकडे चला, ते माझ्यावर तिथे आले चांडक वकिलाकडे आणि मग तिथेच गेल्या त्यांच्याही लक्षात आलं काही फ्रॉड आहे. जेव्हा त्यांना त्याबद्दल विचारलं तेव्हा या बोगस अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. जेव्हा उत्तरं देताना दोघांचीही चांगलीच भंबेरी उडाली तेव्हा हे आयकर अधिकारी नाहीत हे जवळपास निश्चित झालं. तेव्हा लगेच तक्रारदारांनी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आणि पुढच्या काही वेळातच रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि काही मिनिटांतच त्यांनी या भामट्यांना ताब्यात घेतलं. आम्ही स्टाफ पाठवून त्यांना पोलीस स्टेशनला आणून व्हेरीफाय केलं असता, इन्कम टॅक्स ऑफिसरकडून व्हेरीफाय केलं असता ते त्यांचे आय कार्ड डुप्लिकेट आणि सर्च वॉरंट सुद्धा डुप्लिकेट असल्याचे लक्षात आले. त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतली व कलम 204, 318(1), 336(3), 340(2) प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत. सध्या आमच्याकडे सदर किसन ज्ञानेश्वर पर्वत, चेतन रमेश चव्हाण आणि अभिषेक विश्वकर्मा हे फसवणूक करण्याच्या उद्देशाने गेलेले तिन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. दरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. बरं, हे एवढेच आरोपी आहेत की एखादं मोठं नेटवर्क आहे हे आता तपासातून समोर येणार आहे. या घटनेवरून एवढं मात्र स्पष्ट झालं की फसवणुकीसाठी भामटे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही घरात बसलेले असाल तरीही तुम्हाला सतर्कच राहावं लागणार आहे. वर्ध्याहून रवी येनोरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.